मॉलिक्युलर बेसिसमध्ये एक नंतरचा महत्त्वाचा पॉईंट पाहायचा आहे आणि तो म्हणजे DNA रेप्लिकेशन. याच्या अगोदर जेनेटिक मटेरियल कोणतं आहे ते आपण प्रूव्ह केलं. 3 एक्सपेरिमेंट पाहिले, ग्रिफिथचा, ॲव्हरी मॅक्लिओड आणि तिसरा पाहिला हर्ष आणि चेस. आणि तीनही एक्सपेरिमेंटमध्ये हेच प्रूव्ह केलं का लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जेनेटिक मटेरियल जो असेल तो जेनेटिक मटेरियल कोणता असतो, ओनली अँड ओनली DNA. आता DNA स्वतःहून स्वतःच्या कॉपीज कशा तयार करतात, कारण आपल्याला माहीत आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे रिप्रोडक्शन. एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमसारख्या कॉपीज बनवते. मग असाच एक टॉपिक आहे DNA रेप्लिकेशन आणि फार सोपा आहे. याचं मिनिंग काय म्हणून राहिलं, DNA मेक्स आयडेंटिकल कॉपीज ऑफ इटसेल्फ. ज्या प्रोसेसमध्ये DNA रेप्लिका हा जो वर्ड आहे याचं मिनिंग होते कॉपीज. ज्या प्रोसेसमध्ये DNA स्वतःसारख्या आयडेंटिकल कॉपीज तयार करतो, दॅट प्रोसेस इज नोन टू बी DNA रेप्लिकेशन. आता रेप्लिकेशन कसं होत असेल हे समजून घेण्याकरता एक सोपी डायग्राम पाहू आपण. आणि डायग्राम जी आहे ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. पण आता या डायग्रामला जर आपण ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये ह्या DNAच्या 2 स्ट्रँड आपल्याला दिसून राहिल्या. थोडंसं झूम करतो वाटल्यास. जर ही स्ट्रँड पाहिली आपण 3' पासून तर खालची, त्याच्यामध्ये नायट्रोजन बेस कोणकोणते आहेत, A, T, C, A, G, T. आणि याची कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड T, A, G, T, C, A. जर आपल्याला याच DNAच्या 2 कॉपीज बनवायच्या असतील तर त्याची डायग्राम पूर्ण मन लावून पाहून घ्या. DNA कॉपी करतो म्हणजे काय, तर या 2 स्ट्रँडचे जे नायट्रोजन बेसेस राहतात हे पहा, ही स्ट्रँड 80च्या 80 इथं मांडलेली आहे. ATCAGT, ATCAGT याचेच कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर दुसऱ्या स्टँडवर ड्रॉ केले, TAGTCA. मग एका स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनली का याला म्हणतात DNA रेप्लिकेट झाला. एक स्ट्रँड कॉपी केली अशीच दुसरी स्ट्रँड कॉपी केली, म्हणजे एकदम सिंपल आहे. DNAवर असणारे नायट्रोजन बेसेस कॉम्प्लिमेंटरीमध्ये मांडणं याला म्हणायचं रेप्लिकेशन प्रोसेस. परत डेफिनेशन पाहू आपण. द प्रोसेस इन विच DNA मेक्स आयडेंटिकल कॉपीज ऑफ इट सेल्फ इज कॉल्ड ॲज DNA रेप्लिकेशन. आता कसं घडणार आहे, परत सोपंच. DNA बनवण्याकरता महत्त्वाचं आहे न्यूक्लियोटाईड, कारण आपल्याला माहीत आहे न्यूक्लिक ॲसिडचा मेन कंपोनंट, मेन युनिट, त्याचा मोनोमर कोणता असेल तर DNA न्यूक्लियोटाईड. आणि याची डायग्राम कशी असते ही आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, तरी एक रफ डायग्राम मी तुम्हाला ड्रॉ करून देतो. DNA न्यूक्लियोटाईडमध्ये 3 कंपोनंट असतात, S+N+P. आणि याचं मिनिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. S मीन्स शुगर, N मीन्स नायट्रोजन बेस आणि P म्हणजे फॉस्फेट. या 3ही युनिटचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्याला म्हणतो आपण एक सिंगल DNA न्यूक्लियोटाईड. मग आता हे न्यूक्लियोटाईड प्रेझेंट कसे राहतात, जर समजा आपण एखादी सेल पाहून राहिलो, एकतर यूकॅरियोटिक सेल असेल तर न्यूक्लियस आणि प्रोकॅरियोटिक सेल असेल तर डायरेक्ट सायटोप्लाझम, तर त्याच्यामध्ये जे न्यूक्लियोटाईड असतात, ऑल न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट इन द सेल आर इन मोनोफॉस्फेट फॉर्म. एक्झाम्पल पाहू आपण. हे पण इथं मांडलं आहे मोनोफॉस्फेट फॉर्म लाईक DAMP. याला रीड आउट कसं कराल, डिऑक्सी ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट. म्हणजे या ठिकाणी डिऑक्सी हा रिप्रेझेंट करतो शुगरला, ॲडिनोसाइन हा रिप्रेझेंट करतो नायट्रोजन बेसला आणि MP मोनोफॉस्फेट म्हणजे फॉस्फेट ग्रुप. तर असे 4ही न्यूक्लियोटाईड कसे राहतात, मोनोफॉस्फेट, DAMP, TMP, GMP, CMP. आपला पॉईंट आहे ॲक्टिव्हेशन. जोपर्यंत न्यूक्लियोटाईड ॲक्टिव्ह होणार नाही तोपर्यंत तो DNA बनवत नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं हेच मेकॅनिझम आहे. जोपर्यंत एखादी सेल ॲक्टिव्ह होणार नाही तोपर्यंत ती फंक्शन परफॉर्म करत नाही. तसंच न्यूक्लियोटाईडचं आहे. मग आता ॲक्टिव्ह कोण करणार, आपल्याला माहीत असायला पाहिजे की ॲक्टिव्ह होण्याकरता पाहिजे असते ATP. आणि ज्या प्रोसेसमध्ये ज्या एन्झाईमच्या थ्रू ATP ॲड होतो त्याला म्हणतात फॉस्फोरायलेज एन्झाईम. म्हणून DNA न्यूक्लियोटाईड आर ॲक्टिव्हेटेड युझिंग फॉस्फोरायलेज एन्झाईम. आता कसे ॲक्टिव्ह होतात ते आपण एका रिॲक्शनच्या थ्रू पाहू. समजा
DTMP हा न्यूक्लियोटाइड मला ॲक्टिव्ह करायचा आहे, तर याची रिॲक्शन अशी होईल DTMP प्लस कोणता एन्झाईम वापरून राहिलो आपण, फॉस्फोरायलेज. कशाला ॲड करतो हा, फॉस्फोरायलेज म्हणजे ATP ॲड करणारा एन्झाईम, ATP ॲडिंग एन्झाईम प्लस ATP विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम, फॉस्फोरायलेज एन्झाईम. आता काय होऊन राहिलं पहा, इथं मोनोफॉस्फेट आहे, या ATP मधून 2 फॉस्फेट यूज केले जातात, ते फॉस्फेट याच्यामध्ये ॲड होतील, मोनोफॉस्फेटचं रूपांतर. यातले मी किती फॉस्फेट वापरून राहिलो, 2. इथे एक फॉस्फेट आहे, याच्यातले 2 वापरले, 1 आणि 2 किती झाले, 3. सो ATMP इज कन्वर्टेड इन टू TTP. मोनोफॉस्फेटचं रूपांतर केलं आपण ट्रायफॉस्फेटमध्ये, यातले 2 फॉस्फेट यूज झाले, किती फॉस्फेट राहिला, 1. त्याला रिप्रेझेंट करताना मांडायचा AMP. अशा पद्धतीनं 4ही न्यूक्लियोटाइड काय होतील, ॲक्टिव्ह. आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याला आपण मांडू शकतो DTP, DATP, DCTP आणि तसंच DGTP. झाले 4ही न्यूक्लियोटाइड ॲक्टिव्ह. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा पॉईंट, आपल्याला माहीत आहे DNA मॉलिक्यूल जो आहे तो असतो कॉईल, ज्याची रचना असते डबल हेलिक्स. आता डबल हेलिकल मॉलिक्यूलला जर तुम्हाला रेप्लिकेट करायचं आहे तर तो रेप्लिकेट कुठूनही होत नाही. त्याचा एक विशिष्ट पॉईंट राहील जिथं रेप्लिकेशन काय केलं जाईल, स्टार्ट, आणि त्यालाच म्हणतात पॉईंट ऑफ ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट. द पॉईंट ऑफ DNA वेअर अनवाइंडिंग ऑकर. DNA मॉलिक्यूल हा कॉईल आहे, त्याला अनकॉईल ज्या पॉईंटपासून स्टार्ट केलं जाईल त्याला म्हणायचं आहे पॉईंट ऑफ ओरिजिन. जर आपण प्रोकॅरियोटिक सेल पाहिली तर त्यातला DNA असतो सर्क्युलर, हा समजा सर्क्युलर DNA, आणि याच्यामध्ये एकच असा पॉईंट राहतो, कोणताही एक, जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होते. सिंगल पॉईंट असेल त्याला म्हणतात सिंगल रेप्लिकॉन, आणि यूकॅरियोटिक सेल जर असेल तर याचा DNA पण लॉंग राहतो आणि पॉईंट ऑफ ओरिजिनसुद्धा जास्त राहतील, त्याला म्हणतो आपण मेनी रेप्लिकॉन. ठीक आहे, हा झाला मुद्दा कोणता, पॉईंट ऑफ ओरिजिन. आता समजा ही प्रोसेस स्टार्ट झाली, DNA मॉलिक्यूल कसा आहे आपला, कॉईल. जसं मी तुम्हाला याच्या अगोदरी बोललो डायग्राम पाहून का DNA मॉलिक्यूलच्या 2ही स्ट्रँडला आपण सगळ्यात पहिले काय करतो, सेपरेट, आणि सेपरेट केलेल्या स्ट्रँडला आपण काय करतो, कॉपी. त्याचे नायट्रोजन बेस कॉम्प्लिमेंटरी मांडले का DNA तयार झाला, बरोबर. म्हणजेच ओरिजिनल जो DNA आपला पॅरेंटल, या DNAच्या 2ही स्ट्रँडला आपण काय करतो, सेपरेट केल्यानंतर. आता एक परत दुसरी डायग्राम पाहू आपण. पहा इथं जे डायग्राम ड्रॉ केलेली आहे, हा जो पॉईंट आहे, इथं DNA कसा आहे, हेलिकल आहे ना, कॉईल झाला आहे, 2 स्ट्रँड आहेत, आणि इथून रेप्लिकेशन स्टार्ट झाला म्हणून मी याला देतो पॉईंट ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. आणि इथून 2ही स्ट्रँड काय झाल्या, सेपरेट. ह्या 2 स्ट्रँड काय केल्या आपण, सेपरेट. तर सेपरेट केल्यानंतर ही जी डायग्राम आहे ही तुम्हाला वाय सारखी दिसते. असं जर आपण कन्सिडर केलं, हे पहा हा झाला वाय, किंवा ही डायग्राम ऑब्झर्व करू शकतो आपण, याला काय म्हणतो आपण, वाय. तर हा जो वाय शेप पार्ट झाला, वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म ड्युरिंग द रेप्लिकेशन ऑफ DNA, इट इज कॉल्ड ॲज रेप्लिकेशन फोर्क. सुरुवातीला DNA डबल हेलिकल होता, आता त्याला आपण काय केलं, सेपरेट केलं, अनवाइंड केलं, म्हणून हा जो एन्झाईम आहे जो या DNAला सेपरेट करतो त्याला म्हणायचं आहे सुपर हेलिक्स रिलॅक्झिंग एन्झाईम. एन्झाईमचं नाव थोडंसं टिपिकल आहे आणि काही कठीण नाही आहे. DNA मॉलिक्यूल कसा असतो, हेलिकल, म्हणून त्याला आपण म्हटलं हेलिक्स. आपण हेलिक्सला सेपरेट करतो, सेपरेट करणं म्हणून त्याला रिलॅक्झिंग एन्झाईम. या एन्झाईमचं नाव कोणतं आहे ते तुम्हाला समोर येईल, आताच सांगून देऊन राहिलो. द एन्झाईम इज कॉल्ड ॲज हेलिकेज. याचे एन्झाईमचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, DNAचे न्यूक्लियोटाइड आपण ॲक्टिव्ह केले, त्याच्यानंतर जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होईल त्याला म्हटलं आपण पॉईंट ऑफ ओरिजिन. प्रोकॅरियोटिकमध्ये एक पॉईंट ऑफ ओरिजिन, यूकॅरियोटिकमध्ये मेनी पॉईंट ऑफ ओरिजिन. रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट झाली का वाय शेप स्ट्रक्चर तयार होईल लाईक दिस, त्याला म्हणायचं तुम्हाला रेप्लिकेशन फोर्क. इथपर्यंत काही अडचण नाही. आता समोर जो आहे आपण सिंथसिस ऑफ न्यू स्ट्रँड.
ज्या 2 DNA स्ट्रँड तयार झाल्या या स्ट्रँडची एक स्वतःची डायरेक्शन असेल, नाही एक असेल सपोज 5' to 3', तर दुसरी असेल 3' to 5'. हे आपल्याला आपण पाहिलं आहे ऑलरेडी. आता दोनही स्ट्रँडच्या वर नायट्रोजन बेस असतील, मी ड्रॉ नाही करत, तुम्ही कन्सिडर करा. इथं काही असू शकते ATCG वगैरे वगैरे. मग दोनही स्ट्रँडच्या साह्यानं कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार करायची आहे. म्हणजे या पॅरेंट स्ट्रँडच्या साह्यानं नवीन DNA आपण बनवतो. म्हणून सेपरेटेड स्ट्रँडला तुम्हाला एक नाव द्यायचं आहे, दॅट इज टेम्पलेट स्ट्रँड. काय नाव द्यायचं आहे? टेम्पलेट स्ट्रँड. एक स्ट्रँड आहे 3' to 5' डायरेक्शनची, दुसरी आहे 5' to 3'. आता हे स्टार्ट कसं होते पहा. ज्या ठिकाणी 3' एंड असेल, हा सेपरेटेड स्ट्रँडचा 3' एंड, त्या ठिकाणी एक RNAचा मॉलिक्यूल इथं अटॅच होतो. रेप्लिकेशन कोणाचं करायचं आहे आपल्याला? DNAचं. पण स्टार्ट कोण करते? RNA. म्हणून मी त्याला नाव देतो RNA प्रायमर. आता DNAच्या रेप्लिकेशनमध्ये RNAचं काय काम आहे? याला रिझन आहे की DNA मॉलिक्यूल हा स्टेबल असतो आणि RNA मॉलिक्यूल हा सिंगल स्ट्रँडेड आहे आणि अनस्टेबल आहे. म्हणजे हायली रिॲक्टिव्ह कोणता असेल? RNA. म्हणून सुरुवातीची प्रोसेस कोण करणार आहे? RNA प्रायमर. जसं घराला कलर देताना सुरुवातीला आपण प्रायमर मारतो, त्याच्यामुळे नवीन जो रंग असेल तो पक्का बसेल, तसं RNAचं आहे. RNA प्रोसेसला स्टार्ट करेल, बाकीची पूर्ण प्रोसेस DNA कॅरी आउट करेल. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, सिंथसिस ऑफ न्यू स्ट्रँड इट इज स्टार्ट बाय युझिंग RNA प्रायमर. RNA प्रायमर म्हणजे काय? तर इट इज शॉर्ट फ्रॅगमेंट ऑफ RNA, जो DNAच्या स्ट्रँडला काय असेल? कॉम्प्लिमेंटरी. इथं जर समजा CCC असे नायट्रोजन बेस असतील, तर या RNA प्रायमरवर कोणते असतील? याचे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे GGG. तसंच या ठिकाणी आणि एक महत्त्वाचा मुद्दा, 3' एंडला अटॅच झाला, पण ज्या डायरेक्शननं या प्रायमरची वाढ होऊन राहिली, महत्त्वाचा मुद्दा, तर ही डायरेक्शन कोणती राहील माहिती आहे काय? इट इज ऑलवेज 5' to 3'. इथं पण काय असेल? हा एंड 3' झाला, हा 3' एंड कोणाचा आहे? आपल्या सेपरेट स्ट्रँडचा. नवीन जे बनली ती कोणती डायरेक्शन असेल? 5' to 3'. हे झाली स्टार्टिंग. आता काय होईल? एक स्ट्रँड जी आहे DNAची ती बनते कंटिन्युअस. हे पहा, एक एक न्यूक्लियोटाइड असा ॲड केला जाईल आणि त्याला एक एन्झाईम असतो, याचं नाव तुम्हाला सांगतो मी. एक एक न्यूक्लियोटाइड ॲड होईल आणि त्यांना कंटिन्युअसली जॉईन केलं जाईल. हा एन्झाईम असतो पहा, DNA पॉलिमरेज. नाव लक्षात ठेवायचे आहेत सगळे एन्झाईमचे नावं. एन्झाईमचं काम काय आहे? एक एक नायट्रोजन बेसला ॲड करणं आणि त्याला कंटिन्युअसली जॉईन करणं. आता जी स्ट्रँड कंटिन्युअस बनली त्याला आपण एक नाव देऊन टाकू. द कंटिन्युअस स्ट्रँड इज कॉल्ड ॲज लीडिंग स्ट्रँड. लीड म्हणजे कंटिन्युअस. कोणत्या स्ट्रँडवर बनली आहे ती? हे जे खालच्या साईडला आपण सेपरेट स्ट्रँड जी ड्रॉ केली की नाही, या स्ट्रँडवर, याला आपण नाव देऊ लीडिंग टेम्पलेट. एकदा परत रिपीट करतो. लीडिंग म्हणजे काय? कंटिन्युअस. आणि टेम्पलेटचा अर्थ होतो सेपरेटेड स्ट्रँड. जी DNAची स्ट्रँड सेपरेट केली होती त्याला म्हणायचं आहे टेम्पलेट, आणि जी कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनली त्याला फक्त नाव द्यायचं आहे स्ट्रँड. तयार करणारी टेम्पलेट, तयार झालेली स्ट्रँड. एक कंटिन्युअस बनते आणि दुसरी जी स्ट्रँड बनते ती बनते फ्रॅगमेंटच्या फॉर्ममध्ये. अशी होऊ शकते. सिंगल न्यूक्लियोटाइड अवेलेबल नसतील, DNAचे फ्रॅगमेंट अवेलेबल असतील, त्या फ्रॅगमेंटच्या स्वरूपात जी स्ट्रँड बनेल याला आपण नाव देऊ लॅगिंग स्ट्रँड. आणि ज्या स्ट्रँडच्या आधारावरती बनली ते झाला लॅगिंग टेम्पलेट. काही कठीण नाही आहे पहा. DNA बनवताना 2 स्ट्रँड आपण सेपरेट केल्या, बरोबर आहे,
आणि सेपरेटेड केलेल्या स्ट्रँडवर मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. एक स्ट्रँड बनत आहे कंटिन्युअस, डायरेक्शन 5' to 3' राहील, आणि दुसरी स्ट्रँड बनते ती फ्रॅगमेंटच्या फॉर्ममध्ये. बरोबर. कंटिन्युअस जी बनली त्याला लीडिंग म्हटलं, डिसकंटिन्युअस जी बनली त्याला लॅगिंग म्हटलं, आणि हे जे फ्रॅगमेंट्स आहेत या फ्रॅगमेंटचं नाव असते गडे हो ओका झाकी फ्रॅगमेंट्स. म्हणजेच पॅरेंट डीएनएच्या 2 स्ट्रँडवर आपण 2 नवीन स्ट्रँड काय केल्या, बनवले. यालाच तर डीएनए रेप्लिकेशन म्हणतात. म्हणून आपला पॉईंट आहे कोणता, सिंथसिस ऑफ न्यू डीएनए स्ट्रँड. इथपर्यंत लक्षात आलं. आता एक शेवटचा मुद्दा, नवीन स्ट्रँड तर बनले आहे, पण आपल्याला जो डीएनए बनवायचा आहे तो कसा पाहिजे, कॉईल. हेलिकल स्ट्रक्चर ज्या डीएनएचं असेल त्यालाच डीएनए म्हणतो आपण. आतापर्यंत काय केलं, फक्त आपण स्ट्रँड बनवले. म्हणून चौथा पॉईंट मी ऍड करतो, फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए. आता याच्यामध्ये काय होईल, ज्या नवीन डीएनए स्ट्रँड बनल्या, न्यू डीएनए स्ट्रँड्स, किंवा आपण त्याला न्यू डीएनए स्ट्रँड्स, ज्या डबल स्ट्रँड असतील, बरोबर आहे. ह्या स्ट्रँड काय करतात, द्या स्ट्रँड्स अंडरगो कॉइलिंग. ह्या स्ट्रँड परत स्वतः काय करतात, कॉईल, आणि कॉईल केल्यानंतर परत नवीन डीएनए तयार केला जाईल. नवीन डीएनए बनत असताना एक स्ट्रँड जी आहे ती असेल पॅरेंटल डीएनएची, त्याला मी पी नाव देतो. आणि ही जी कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड बनली याला मी नाव देतो न्यू स्ट्रँड. हा झाला कंप्लीट डीएनए. एक स्ट्रँड पॅरेंटची, एक स्ट्रँड नवीन. 2 स्ट्रँडपैकी एका स्ट्रँडला समजा 50%, दुसऱ्या स्ट्रँडला कन्सिडर करा 50%. म्हणजे नवीन डीएनए तयार होताना whenever new DNA form 50% कॅरेक्टर आर कन्झर्व. 50% कॅरेक्टर कोणाचे आहेत, पॅरेंटल डीएनएचे. म्हणून नवीन डीएनए तयार होताना त्या मेथडला म्हणतात सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड. याचं जे मिनिंग आहे ते आपण वाटल्यास पुढच्या क्लासमध्ये हो. ठीक आहे, 2 मिनिटात मी रिवाइज करतो. डीएनए स्वतःच्या कॉपीज तयार करतो, सो इट इज कॉल्ड ॲज डीएनए रेप्लिकेशन. पहिला मुद्दा होता आपला डीएनए ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. मोनोफॉस्फेटचं रूपांतर आपण ट्रायफॉस्फेटमध्ये केलं. कोणता एन्झाईम वापरला, फॉस्फोरायलेज. जिथं रेप्लिकेशन स्टार्ट होते त्याला पॉईंट ऑफ ओरिजिन. स्टार्ट झाल्यानंतर डीएनएचे वाय शेप स्ट्रक्चर तयार होते, त्याला रेप्लिकेशन फोर्क म्हणायचं आहे. आणि फोर्क बनल्यानंतर नवीन डीएनए स्ट्रँड बनतात, सिंथसिस. एक कंटिन्युअस बनली लीडिंग स्ट्रँड, डिसकंटिन्युअस बनली लॅगिंग स्ट्रँड. लॅगिंगवर बनणारे जे फ्रॅगमेंट्स आहेत त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट. स्ट्रँड तयार होताना स्टार्ट कोण करते, त्याला आरएनए प्रायमर म्हणायचं आहे, जो आरएनएचा शॉर्ट फ्रॅगमेंट असेल. एक शेवटचा मुद्दा राहिलाच, कंटिन्युअस स्ट्रँड बनताना जो एन्झाईम इन्व्हॉल्व होतो तो असतो डीएनए पॉलिमरेज. आणि डिसकंटिन्युअस स्ट्रँड जी बनली इथं जो एन्झाईम असतो त्याला म्हणतात डीएनए लायगेज. लायगेट करणं म्हणजे जॉईन करणं, हे पेपरमध्ये विचारतात MCQ मध्ये. ठीक आहे. आणि नवीन स्ट्रँड जे आहेत त्या स्वतःला कॉईल करतात. त्याच्यामध्ये 50% पॅरेंटचे कॅरेक्टर राहतात, पॅरेंट डीएनएचे. एक स्ट्रँड ओल्ड राहील, एक स्ट्रँड नवीन राहील. म्हणून त्याला म्हणतात कोणतं रेप्लिकेशन, सेमी कन्झर्वेटिव्ह. ओके, थँक्यू.